शेतकरी नेते आमदार बच्चू कडू यांनी शेतकऱ्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं होतं आणि त्या आंदोलनालाच कुठं यश आता दिसत आहे. मित्रांनो 2026च्या अर्थसंकल्पामध्ये माननीय मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केली आणि त्यानुसार प्रत्येक शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतचं हे कर्ज माफ करण्याची त्यांनी घोषणा केली आणि त्यासाठी तरतूद केली. काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्या जाईल असं त्यांनी म्हटलं. मित्रांनो, पण आपल्याला 30 जून नाही तर आपल्याला 1 जूनच्या अगोदर कर्जमाफी पाहिजे, कारण शेतकऱ्यांचा हंगाम हा 7 जून नंतरच चालू होतो आणि त्यावेळेस त्यांना पैशाची जरूरत असते. त्यामुळे 30 जून ही एक शेतकऱ्यांसाठी मित्रांनो एक अडचण ठरू शकते, कारण 30 जून नंतर जर शेतकऱ्यांची कर्जमाफीबद्दलचे निर्णय आले तर त्यानंतर शेतकऱ्यांना लगेच ताबडतोब कर्ज मिळणार नाही. तर ठीक बातमी. शेतकऱ्यांना दिलासा देणारी हंगाम सुरू होण्यापूर्वी कर्जमाफी योजना अस्तित्वात येईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. राहुरीतल्या प्रचार सभेत ते बोलत होते. विशेष म्हणजे जे शेतकरी प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करतात त्यांनाही या योजनेतून विशेष मदत दिली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले. यावेळच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांकरता कर्जमाफीची घोषणा केली आहे. मी आज पुन्हा तुम्हाला सांगतो, आजच जी आम्ही कमिटी तयार केली होती त्या कमिटीने आम्हाला रिपोर्ट दिलेला आहे आणि खरीप हंगाम हा सुरू होण्याच्या आधी आपण ही कर्जमाफी त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये अस्तित्वात आणणार आहोत. आणि एवढंच नाही तर जे लोक प्रामाणिकपणे कर्ज भरतात त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून त्यांनाही मदत ही आपण या माध्यमातून करणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी कृष्णा गोडसे पुन्हा आपल्या गगन भरारी या चॅनलमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, खरीप 2025मध्ये अतोनात असं शेतकऱ्याचं नुकसान झालं होतं आणि त्या नुकसानामुळं शेतकरी संकटात असताना एक शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी म्हणजे त्यांना 2 लाखापर्यंतची कर्जमाफी केली मित्रांनो. आणि जे कोणी रेग्युलर शेतकरी असतात त्यांनासुद्धा एक प्रोत्साहनपर अनुदान म्हणून 25,000ची घोषणा केलेली आहे. आणि 30 जूनपूर्वी हे सर्व नियम अंमलात येईल. कोणत्या शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यायची, कोणाला द्यायची नाही, 2 लाखाच्या वरचे किती शेतकरी बसतात आणि त्यांना वरचं कर्ज फेडल्यानंतर त्यांना माफी देण्यात येईल. शेतकरी कर्जमाफी देणार ऐकूया आपण दत्ता भरणे काय म्हणतात ते. भरणेंनी केली आहे. शेतकरी कर्जमाफीबाबत प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल अपेक्षित आहे असंही ते म्हणाले. माझ्या शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये आज थकबाकी किती शेतकऱ्यांवरती आहे, ती कुठल्या प्रकारची आहे, ती रक्कम किती आहे याची माहिती घ्यायला प्रवीण परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली आम्ही कमिटी केलेली आहे. साधारणतः याचा अहवाल आम्हाला एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्याचा अहवाल आम्हा सर्वांना तो मिळणार आहे. आणि आपल्याला माहिती आहे की सोसायटीचं कुठल्याही विकास संस्थेमध्ये जे आपण शेतकरी कर्ज घेतो त्याचं वर्षाखेर हे 30 जून असतं. 30 जूनपूर्वी माझ्या शेतकरी बांधवांना निश्चित प्रकारे या राज्याचे मुख्यमंत्री कर्जमाफीच्या बाबतीमध्ये घोषणा करतील. मित्रांनो, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनीसुद्धा 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल असं सांगितलं. मित्रांनो, पण कर्जमाफी झाल्याशिवाय तुम्हाला नवीन कर्ज मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आता अत्यंत तातडीची जरूरत असते की 7 जूनपूर्वीच हा मृग नक्षत्रामध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात पिकाची लागवड करीत असतो, पेरणी करत असतो. त्यामुळे 30 जूनपूर्वी आपल्याला कर्जमाफी व्हायला पाहिजे. मित्रांनो, त्यासाठी काही निकष, पात्र अपात्र असे बरेचसे शेतकरी यामध्ये वखळण्याची शक्यता आहे. कारण पात्रता अपात्रता असे शब्द टाकल्यामुळे आता कोणाकडे घोडी गाडी बंगला असेल तर असे तर 4 व्हीलर असेल किंवा अजून काही टॅक्स भरणारे असेल असे शेतकरी यामधून वगळण्यात जाणार आहे. मित्रांनो, 2017 सालची जी कर्जमाफी केली होती त्यातूनसुद्धा लाखो शेतकरी वंचित राहिले होते आणि जे वंचित राहिलेले शेतकऱ्यांना माननीय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना या कर्जमाफीचा लाभ मिळाला होता. धन्यवाद मित्रांनो. अशीच माहितीपर व्हिडिओ बघण्यासाठी या नवगगन भरारी चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्यानंतर त्यांची इंटिमेशन तुम्हाला मिळेल. आणि नवीन सरकारी योजनेसंबंधी असेल, उद्योगाविषयी असेल, नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्हाला या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.